शेतकरी बांधवांसाठी रविकांत तुपकर उतरले रस्त्यावर। मूर्तिजापूर उपविभागीय अधिकारी कार्यालयावर शेतकरी संघर्ष समितीचा जन आक्रोश मोर्चा। मूर्तिजापूर व बार्शी टाकळी तालुक्यातील हजारो शेतकरी मोर्चेत सहभागी। यावर्षी सततच्या पावसाने मागच्या वर्षीच्या तुलनेत शेतकऱ्यांना उत्पन्न नाही, शेती खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे। यावर्षी कधी नव्हे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे। सरकारने प्रति क्विंटल 3000 रुपये नुकसान भरपाई शेतकऱ्यांना द्यावी, अन्यथा आंदोलनाच्या माध्यमातून नुकसान भरपाई घेतल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दिला आहे। शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नाही, यासाठी सरकारच जबाबदार असून शासनाने सोयाबीन पेंड आयातीवर बंदी घालून सोयाबीन पेंड निर्यातीचा निर्णय घ्यावा। कापसाला 12,000 तर सोयाबीनला 7,000 रुपये भाव द्यावा, यासह विविध मागण्या मान्य करण्यासाठी हा शेतकरी मोर्चा असल्याचं ते म्हणाले। येत्या 2 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात विम्याचे पैसे जमा झाले नाही तर त्या कंपनीचे कार्यालय आम्ही ठिकाणावर ठेवणार नाही, असा गर्भित इशारा यावेळी तुपकरांनी दिला आहे। यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या कापसाची कर्जबाजारीपणाची रुमण्याने दहीहंडी फोडली। जुना बाजार समिती येथून या दहीहंडी आक्रोश मोर्चाला सुरुवात झाली। येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयाजवळ या मोर्चाचे रूपांतर सभेत झाले। या मोर्चाला तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांनी हजेरी लावली होती। यावेळी अमरावती, बीड, पातूर, कारंजा, वाशिम येथील शेतकरी नेते उपस्थित होते। यावेळी गजानन अहमदाबादकर, डॉक्टर श्रीकांत तिडके, चंद्रशेखर गवळी यांनीही शेतकऱ्यांशी हितगुज केली आहे। सत्यशोधक न्यूज चॅनलसाठी विशेष प्रतिनिधी संदीप राठोड, मैसांग। काय सांगाल दादा, आजच्या हे जे आंदोलन आहे? शेतकऱ्यांच्या भावना अतिशय संतप्त आहेत। सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही। या मूर्तिजापूर तालुक्यामध्ये हजारो शेतकऱ्यांचा मोर्चा आज उपविभागीय कार्यालयावर निघाला आणि सोयाबीनचं पीक पावसाने गेलेलं आहे, कापसाचं पीक हातातून गेलेलं आहे, सोयाबीनच्या शेंगा एकदम चपटी झालेल्या आहेत। त्यामुळे उत्पादनच होणार नाही अशी या तालुक्यामध्ये परिस्थिती आहे। त्यामुळे नुकसान भरपाई 100% शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे। विमा कंपनीवर कारवाई झाली पाहिजे, त्यांच्याकडून आम्हाला नुकसान भरपाई पाहिजे। आणि जे काय सोयाबीन कापूस आमच्या मार्केटमध्ये येईल त्या सोयाबीनला खासगी बाजारामध्ये 7,000, कापसाला 10 ते 12,000 रुपये भाव मिळाला पाहिजे। महाराष्ट्रातला शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे, अशा अनेक मागण्या घेऊन हा मोर्चा या ठिकाणी निघाला आणि प्रचंड संतप्त भावना शेतकऱ्यांनी या मोर्चामध्ये व्यक्त केल्या। सरकारने जर का निर्णय घेतला नाही तर आज आम्ही इथं दहीहंडी फोडली। या मोर्चामध्ये शेतकऱ्यांची दहीहंडी। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.